श्री दुर्गाये नमः. श्री दुर्गा सप्तशती अध्याय 6. धूम्रलोचन वध. ऋषी सुरथाला म्हणाले, हे राजा, देवीचे बोलणे ऐकून शुंभाने पाठवलेल्या त्या दूताला अतिशय संताप आला. त्याने दैत्यराजाकडे जाऊन घडलेला सर्व वृत्तांत सविस्तर कथन केला. ते ऐकून शुंभ अतिशय संतप्त झाला. दैत्यांचा सेनापती धूम्रलोचन याला तो म्हणाला, तू स्वतःचे सैन्य घेऊन जा आणि त्या दुष्ट स्त्रीला तिचे केस धरून ती कितीही विव्हळ झाली तरीही बलपूर्वक ओढत येथे घेऊन ये. त्यावेळी तिच्या रक्षणार्थ जो कोणी उभा ठाकेल तो देव, यक्ष वा गंधर्व कोणीही असो त्यालाही मारून टाक. ऋषी म्हणाले, हे राजा, याप्रमाणे शुंभाची आज्ञा होताच धूम्रलोचन 60,000 दैत्य सैन्य घेऊन त्वरेने तेथे निघाला. तेथे पोचल्यावर हिमालयात राहणाऱ्या त्या देवीला पाहून तो मोठ्याने म्हणाला, तू शुंभ निशुंभ यांच्याकडे चल. तू स्वखुशीने माझ्या स्वामीकडे आली नाहीस तर मी तुझ्या केसांना धरून तुला बळाने ओढत फरफटत नेईन. तेव्हा देवी म्हणाली, तुला दैत्यराजाने पाठवले आहे. तू स्वतः बलवान आहेस आणि समवेत ते सैन्यही घेऊन आला आहेस. अशा वेळी तू मला जबरदस्तीने नेणार असलास तर मी काय करणार? ऋषी म्हणाले, हे राजा, देवीने असे म्हणताच तो धूम्रलोचन दैत्य तिच्याकडे धावला. तेव्हा अंबिकेने नुसत्या हुंकारानेच त्याला भस्म करून टाकले. त्यानंतर संतप्त झालेल्या असुरांची महान सेना आणि अंबिका यांनी एकमेकांवर तीक्ष्ण बाण, शक्ती आणि परशु यांचा जणू वर्षावच केला. तेव्हा देवीचे वाहन असलेल्या सिंह आयाळ पिंजारून आणि क्रोधाने भयंकर गर्जना करून दैत्य सैन्यावर तुटून पडला. त्याने काही दैत्यांना पंजाने तडाख्याने, काहींना आपल्या जबड्याने तर काही महादैत्यांना खालच्या दाढीने रगडून ठार मारले. त्यांनी आपल्या तीक्ष्ण नखांनी कित्येकांची पोटे फाडली तर पंजांच्या फटकाऱ्यांनी कित्येकांची मस्तके धडावेगळी केली. त्याने कित्येकांची मस्तके व हात छिन्नविछिन्न केले. इतकेच नव्हे तर पिंजारलेले आयाळीचा तो क्रुद्ध सिंह कितीही पोटे फाडून त्याच्या अंगातील रक्तही प्यायला. अशा प्रकारे देवीचे वाहन असलेल्या त्या महाबली सिंहाने अल्पावधीत त्या सर्व दैत्य सैन्याचा नाश केला. देवीने धूम्रलोचनाचा वध केला आणि तिच्या सिंहाने सर्व सैन्य मारून टाकले. हे ऐकून त्या दैत्याधिपती शुंभाला राग आला. त्याचे ओठ संतापाने थरथरू लागले. त्याने चंड व मुंड या महादैत्यांना आज्ञा दिली, तुम्ही प्रचंड सैन्य घेऊन तिकडे जा आणि तिला लवकर घेऊन या. तिच्या केसांना धरून ओढत किंवा बांधून आणा. तसे शक्य होणार नाही असे वाटले तर तिच्याशी युद्ध करा. तुम्ही सर्व असुरांनी आपापल्या आयुधांनी तिला मारा. अशा प्रकारे त्या दुष्ट स्त्रीला मारल्यावर, तिच्या सिंहाला नष्ट केल्यावर ती ज्या अवस्थेत सापडलेली असेल त्या अवस्थेत तिला येथे घेऊन या. याप्रमाणे श्री मार्कंडेय पुराणातील सावर्णिक मन्वंतरातील देवी महात्म्य कथेतील शुभनिशुंभ सेनापती धूम्रलोचनाचा वध नावाचा 6वा अध्याय पूर्ण झाला. सदानंदीचा उदयोस्तु उदयोस्तु उदयोस्तु. जगदंबा माता की जय.